त्याच्यामध्ये अजून एक सांगते, म्हणजे सकाळी येताना एक चहावाला भेटला होता आणि त्या चहावाला सहज असं विचारलं, तर तो चहावाला कोण होता हे सांगत नाही. बारामतीमध्ये विचारणार पण नाही. काय चालू आहे म्हणून त्याला विचारलं, तर त्याचं असं म्हणणं आलं की काय नाही, हे सगळं शरद पवार साहेबांनीच केलेलं आहे. काय झालेलं यावेळेस सुप्रिया सुळे अगदी निवडणुकीला पडतील अशी परिस्थिती होती. मग आमचं काय झालं म्हणजे आम्हाला असं वाटतंय की शरद पवार साहेबांनी अजित पवारांना सांगितलं की तुम्हीच जा, तुमचा आपलाच उमेदवार तिथनं उभा करू, म्हणजे भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा शरद पवारांचा उमेदवार पडला असं व्हायला नको, म्हणून हे पवार घराण्यामध्येच एकत्रितपणे सगळं चालू आहे म्हणून. असं लोक काय, जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे विचार असू शकतात, त्यांचं मत असू शकतं. प्रत्येकाला मतं देण्याचा अधिकार आहे, परंतु त्याचं जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही. तशी ही निवडणूक नाही, ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे आणि त्या पद्धतीने मी लढतो. तुम्ही काल माझं भाषण पण ऐकलं असेल, तर मी भावनिक होऊन कुठलंही भाषण केलं नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर, पाण्याच्या मुद्द्यावर, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, जिरायत शब्द काढून मला तिथं बागायती शब्द आणायचा, त्याकरता मला आता मी हातात ते मिशन घेतलेलं आहे. मी एखाद्या गोष्टीचं मिशन हातामध्ये घेतो त्यावेळेस एक असा एकदम ते काम करायचंच ह्या ईर्ष्येने मी त्याच्यामध्ये उतरतो. त्याच्यामुळे ते, आणि तुम्ही बारामती बघितली असेल फिरून कशा पद्धतीनं डेव्हलप केलेली आहे. फार कमी शहरं तशा प्रकारे पाहायला मिळतात आणि ह्याच्याकरता मेहनत फार घ्यावी लागती, फार कडक भूमिका पण कधी कधी घ्यावी लागती शिस्त आणण्याच्याकरता. कारण कठोर निर्णय घेतल्याशिवाय तुम्हाला शिस्त, नाहीतर बाबा हाय आपला टाक इथं, हाय आपला इथं काय टाक टपरी, हाय असं केलं तर त्याला बकालपणाचं स्वरूप येतं. शेवटी त्यांचाही धंदा झाला पाहिजे, व्यवसाय झाला पाहिजे हॉकर्सवाल्यांचा, त्यांनाही एक भाग दिला पाहिजे. असं ते करून पुढं जायचं असतं. रस्ते चांगले, ट्रॅफिकमध्ये शिस्त पाळली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी असतात. जेवढं काही मला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि पुढेही करत राहील. जोपर्यंत जनतेची साथ आहे, बारामतीकरांची साथ आहे, बारामती लोकसभा मतदारसंघाची साथ आहे, महाराष्ट्राची साथ आहे, तोपर्यंत